नमस्कार आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. मी तुमच्यासाठी ब्लॉग्स मग कसे आहात? आय होप तुम्ही मजेत असाल. मित्रांनो, आता वाजले आहे मॉर्निंगचे 8:50. मी आताच फ्रेश झालो आहे. आता थोडं चहा पिऊ आणि त्याच्यानंतर जाऊया पेट्रोल भरायला. गाडीमध्ये पेट्रोल नाही आहे. पेट्रोल भरू, त्याच्यानंतर कामं आहे थोडे 2-3 घरचे कामं करू आणि मग काय नॉर्मल. मग आपलं कंटेंट आहे हे रील्स बनवून गेले. भाऊ गेलाय, भाऊ तिकडे गेला, हॉस्पिटलला गेला. आज समजेल काय कधी होतं ऑपरेशन, म्हणजे डेट देतील आज दिली तर आज डेट देतील ऑपरेशनची. मग समजेल काय. ठीक आहे, चला. मित्रांनो, आता आपण पहिले पेट्रोल भरू, त्याच्यानंतर जाऊया लाईट बिल भरायला. त्याच्यानंतर मम्मीसाठी पेपर, मम्मी पेपर वाचतो. संध्यानंद पेपर, तो पण पेपर आधी 5 रुपयाचा भेटायचा, नंतर 6 झाला, नंतर 7 रुपयाचा झाला आणि आता 7 रुपयाचा आहे. आणि संडेला कितीला असणार आहे? 8 पण नाही, डायरेक्ट 10 रुपयाचा पेपर संडेला. आणि असं म्हणतात की हा पेपर म्हणजे जे न्यूजपेपर सगळे आहे ना, न्यूजपेपर त्याच्यातला सगळ्यात महाग पेपर. हा झालं काही व्हिडिओ. आधी आपण लहानपणी बोलायचो की मोठा होऊन गाडी घे, आता ॲक्टिवाच 1 लाखाची झाली. काय म्हणून जाऊ. रेनकोट तर घातलाय, पाऊस मला असं वाटतं नाही येईल. हां, पण बरोबर. जेव्हा पण निघतो ना कुठे पण जायला, गाडीला पुसतो म्हणजे पुसतोच. आपल्याला ती घाण गाडी आवडत नाही बाबा, बिचारी. आपली गाडी घाण नाही आहे, गाडीवर चिखल उडायला पटत नाही आपल्याला ते. मित्रांनो, बिल पण भरून झालं आहे. आता जाऊ घरी, पहिले जाऊन पेपर घेऊ, त्याच्यानंतर घरी. ठीक आहे, अजून पण कामं. संध्याकाळी टी व्हीचा रिचार्ज करून घेईल. भाऊ आल्यानंतर करायला जाईल, बिकॉज मला माहिती नाही ऑफिस कुठे. ठीक आहे, आता घरी आलो आहे. वाटलंच तरी मला की गाडी पंक्चर असेल, नाही तर काहीतरी सीन असेल टायरमध्ये, बिकॉज हवा ना जात होती. 2 वेळा झालं पंक्चर. बघू आता नंतर झालं सगळं तर मग चेंज करू टायर. सर्व्हिसिंग पण करायची. साईडची हेडलाईट गेली आहे, ती माझा विचार होता, म्हणजे असं बोललो की वाटलंच मी चेंज करून टाकतो साईडची हेडलाईट. म्हणजेच पुढची हेडलाईट, हे साईडची हेडलाईट आहे ती समोरची चालते, मागची चालत नाही. तर आता मी विचारलं भाऊला. भाऊ बोलतो की राहू दे, आता नको करू, डायरेक्ट सर्व्हिसिंगला टाकू तेव्हा सगळं होईल. ठीक आहे, नाही तर आपण टाकली असती, आपल्याला काय म्हणजे हेडलाईट टाकून दिली असती. असं एक किती पण काय पण झालं, पण ठीक आहे. मिररमध्ये आपल्याला एवढं आपण लक्ष देतो की मिररमध्ये बघू पहिले आणि मागून कोण येते का नाही. तसं आहे. पण काय काय जण असतात धिल्ले, दलभद्री, त्यांना म्हणजे डायरेक्ट त्यांना माहिती आहे, हात दाखवला तरी काय काय जण ओव्हरटेक करायला बघतात आणि नंतर हे केलं, टाकली गाडी तर लगेच बोलतात की काय रे, दिसत नाही का, साईड हेडलाईट वगैरे देता येतात का, असं तसं तसं होतं. म्हणून जाऊ द्या, आता काय करू. सर्व्हिसिंग लेफ्ट साईडची चालते, राईट साईडची मागच्या हेडलाईट गेली, लेफ्ट साईडचे दोन्ही चालतात ते. तसं आहे. आणि अजून काय सर्व्हिसिंग ते एक चांगलं. ॲक्टिवामध्ये खूप सर्व्हिसिंग असते, हो. ॲक्टिवामध्ये इतकी सर्व्हिसिंग आहे ना, काय म्हणजे तुम्ही वर्षभर पण सर्व्हिसिंग कराल ना तरी ती गाडी थोडं हे देतेच. गाडी चांगली, सगळे चांगले, पण एक प्रॉब्लेम काय आहे तिचा, हेडलाईटचा. म्हणजे जो हेडलाईटचा खालचा जो स्क्रू आहे ना, तो लूज झाला तर एवढा आवाज करते ना गाडी, बापरे. आणि ती गाडी अशी म्हणजे म्हणतात ना, मला कधी वाटतं, म्हणजे मी रोस्ट नाही करत आहे हा, पण जे स्कूटीमध्ये सगळ्यात ढिल्ली गाडी ती वाटते.
म्हणजे थोडं पण खड्ड्यातून म्हणजे चालवली गाडी जास्त तर लगेच स्क्रू लूज होईल, नाहीतर मडगाड थोडा लूज होईल, असं काय ना काय होतोच सी. तसं आहे. गाडी चांगली, मी काय नाही म्हणत खराब आहे असं नाही, पण तोच प्रॉब्लेम आहे. तो थोडा प्रॉब्लेम आता माहीत नाही आत्ताच्या ॲक्टिव्हमध्ये तो प्रॉब्लेम आहे का नाही, येतो का नाही तसं बघू. नाही तर मग प्लॅन असं चाललेलं की पप्पा म्हणत होते दिवाळी वगैरेमध्ये थोडी दुसरी बघू काहीतरी, लाईक ज्युपिटर, नाही तर अजून ज्युपिटर, अजून एक्सेस वगैरे ते तसं. ठीक आहे, जाऊ दे. आता काय, आता घरी आलो आहे, 10:30 वाजले, थोड्या वेळात पाणी येईल. चला मित्रांनो, आता वाजले आहे आफ्टरनूनचे 2:30. आता जेवण झालं आहे. जेवणाला होती फुलगोबीची भाजी आणि ज्वारीची भाकर, अजून तेच होतं सगळे नॉर्मल वरण भात. आता आम्ही चपाती कमी केली आहे, ज्वारीची भाकर जास्त खातो, चपाती एकदम कमी. आता जायचं आहे केबलचा रिचार्ज करायला, पण हा पाऊस पडायला लागला तसंच नाही. म्हणजे मला ॲड्रेस नाही माहिती, पण भाऊला विचारलं, भाऊन सांगितलं ॲड्रेस. हां, बघू तिकडे शोधू, थोडं भेटेल तसा, असं काही नाही वगैरे तिकडे. आता मेन जाण्याच्या आधी मशीनचं बघूया. म्हणजे काय सीन काय माहिती, वॉशिंग मशीन आहे ना, जेव्हा ती ड्राय व्हायला लागते ना, कपडे जेव्हा ड्राय होताना ते फिरते ना, तेव्हा ती 1 मिनटं फिरेल आणि नंतर ना खूप जोरात फिरायला लागते, म्हणजे व्हायब्रेट होते असं. मे बी खालची स्क्रीन गेली असेल असं वाटतं आहे मला, कारण की खूप आधी पण झालं आहे हा प्रॉब्लेम. आता तेच बघू काय. आणि आता मी चेक करायला घेतलं आहे परत एकदा. आता तेव्हा कपडे होते, आता कपडेने नुसतं पाणी टाकून बघू आता परत ती होईल ना तसं. हां, फिरते आता. आणि परत तसा प्रॉब्लेम झाला तर मग सर्व्हिसिंग मॅनला बोलवायला लागेल. हां, थांबा दाखवतो. 19/16 येऊन जाते. तेच बघायचं, परत तो प्रॉब्लेम नाही दिला पाहिजे. ते कसं आहे माहिती, आमच्या याच्यात आहे म्हणजे ना, एक प्रॉब्लेम नाही ना दुसरा प्रॉब्लेम नाही. आणि पैसे आहे ना, पैसे दुसरे खर्च होणे एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे माणूस विचार करतो की पैसे खर्च नाही झाले पाहिजे. लाईट बिल, केबलचा रिचार्ज हे नॉर्मल आहे. हां, पण काही ना काही खराब होईल तसं होतच नाही. म्हणून मग धोका भेटतो तसं. आणि इथं नाही, आता हा प्रॉब्लेम नाही, आता पहिल्यांदा नाही झालं, याच्या आधी पण प्रॉब्लेम झाला. आणि हे ॲटोमॅटिक आहे, आणि ॲटोमॅटिकचा असा सीन आहे. त्याच्यापेक्षा मला आता ती मॅन्युअलच आवडते मशीनमध्ये. त्याला ती मॅन्युअल तरी चांगली, तिच्यात एक फक्त कपडे इकडून तिकडे करायला लागतात, तसा सीन आहे. ठीक आहे, आता बघू मेन पाऊस जाऊ द्या, पाऊस असला तरी जाऊ. हां, पहिले मशीनचा बघू. मशीन झाली एकदा, नीट चालायला लागली झाली ना, तर मग काही टेन्शन नाही. ठीक आहे, नाहीतर काय बोलून घेऊ सर्व्हिसिंग मॅनला, तर त्याला तो रिपेअर करेल. थोडा स्प्रिंग मे बी गेली असेल काहीची. जाऊया टी व्हीचा रिचार्ज भरायला. संध्याकाळीच गेलो असतो, पण संध्याकाळी काय भरोसा, ऑफिसच बंद करून झालं म्हणजे लवकर बंद केला तर आज सॅटर्डे पण असं. म्हणून भाऊ बोलला जाऊन ये. बघू आता तिकडे ॲड्रेस सांगितला, त्याच्या तिकडे असल्या बिल्डिंगमध्ये आतल्या साईड येते, लगेच दिसत नाही. शोधू, परत गाडी पुसू. आता पण गाडी पुसतो आपल्याला आवडतं. रिचार्ज टाकून झाला आहे. तर ते काकाच्या घराच्या समोरच आहे, बिल्डिंग आहे काकाची, त्याच्या बिल्डिंगच्या समोरच आहे ऑफिस. मला आधी माहिती नव्हतं, सो तेव्हा भाऊला कॉल केला, भाऊने सांगितलं तर त्याच्या ऑपोजिटच आहे. शेट आले. कसं ते आलं म्हणजे, अरे रिचार्ज करायला आले.
टीव्हीचा रिचार्ज तुझ्या घराच्या समोर ऑफिसच आहे तिकडे भैरव भवानी इकडे इतक्या दूर. हां अरे ते शूट झालं आहे पहिले माझ्या साईडच्यावरती होता. चला मग मित्रांनो आता घरी आलो आहे असंच काकाला पण भेटून म्हणजे कसं आहे त्याचं घर आहे आणि त्याच्या अपोजिटलाच आहे ना. आणि आज सॅटर्डे बोललो आज याच्या कॉलेजला पण अपडेट असेल हा आला असेल पण नव्हता आला पोचलेला जस्ट तिथे बदलापूरला त्याला सोडलं असं थोडं होतं काम ते केलं आता झाले ते येईल 5:30पर्यंत 5:30-6पर्यंत भाऊ येऊन जाईल मग काय ना आता उद्याचं बघू उद्या जायचं आहे जाऊ का नको असं झालं आहे. एक साईड जायची खूप इच्छा आहे पण एक साईड नाही पण वाटत. हां पप्पा हॉस्पिटलला आहे तसं बघू काहीतरी विचारतो आज काय भाऊ नाही तर जाऊ आपण उद्या मुंबईला असं ठीक आहे. मित्रांनो जेवण झालं आहे हां आता वाजले आहे रात्रीचे 10. जेवण झालं आहे जेवणाला होती हे काय म्हणतात मूग डाळची भाजी आणि ज्वारीची भाकर तेच होतं आणि कोबीची पण भाजी होती वरण ते भात आता झालं आहे. आणि उद्या आपण चाललो आहे पप्पांना भेटायला उद्या असंच बोललो जाऊन ये थोडं पप्पांना भेटू आणि तिथून त्याच्यानंतर जाऊया मुंबईला आगमनाला जाऊ ठीक आहे. हां तर आता पहिले पप्पांना भेटू आणि नंतर बाप्पाला भेटायला जाऊ. आता तेच बघू आता कधी उद्या लवकरच निघू म्हणजे तिथून 9:45ची ट्रेन पकडू आणि त्याच्यानंतर तिथेच पोचायलाच 11 वाजतील. 11 वाजले 11, 12, 1, 11, 12 तर नाही पण 11 तर वाजतीलच बिकॉज ट्रेन वगैरे पण हे इतका पण लेट नाही होईल. ट्रेन पण लेट असतात म्हणून बोललो लवकर जाऊ. आणि मेन सीन काय माहिती आहे उद्या संडे तर उद्या मेगा व्लॉग असेल तर ट्रेन लेट असेल. असा पण ट्रेन लेटच असतात काय नवीन गोष्ट नाही आहे. हां बदलापूर साईडला ट्रेन लेटच असतात. बदलापूरला यायला ट्रेनला काय प्रॉब्लेम होतो काय माहिती जाऊ द्या. हां आता तेच उद्या जाऊ लवकर निघू आणि मे बी आपण काय करू माहिती आहे उद्या आता ऑलमोस्ट खूपच गणपती आहे ठीकठाक गणपतीच्या आगमन तर आपण उद्या डायरेक्ट रात्री तर नाही म्हणजे घरी यायला रात्री झालं तरी रात्र झाली तरी चालेल ठीक आहे. हां तर मी ट्राय करू आपण ठीक आहे तिकडे जाऊन काय कसं होतं ते. हां इथून मे बी मला हॉस्पिटलवरून पप्पांना भेटलो एक पाऊण तास बसेल पप्पांच्या इथे. हां त्याच्यानंतर 1 पाऊण तास राहील पप्पांकडे आणि मग हॉस्पिटलला आणि मग तिथून निघून जाईल मी. वाटलंच मम्मी ताई वगैरे थांबतील तर थांबतील नाही तर मी निघून येईल. हां मी निघेल तिथून जाईल डायरेक्ट ठीक आहे कारण की खरंच मग चला मित्रांनो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं लवकरच फॉलो करून द्या. भेटूया पुढच्या ब्लॉगपर्यंत. चला बाय आणि गुड नाईट.